नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। अण्णांवर चिखलफेक कशी करू शकतात असं म्हणत वाल्मिक कराड विरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी महिलांचे आंदोलन। नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी अनेक आमदारांनी व इतर लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे। मात्र अद्यापही वाल्मिक कराड हा फरार असून CID कडून त्याचा शोध सुरू आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी बीडमध्ये उपोषण देखील करण्यात येत आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी CID कडून शोध सुरू आहे। बीड येथे पवन ऊर्जा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आता वाल्मिक कराडच्या समर्थनात उपोषण करण्यात येत आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी विजयसिंह बांगर या उपोषण करत आहेत। वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा मयुरी विजयसिंह बांगर यांनी केला आहे। राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहे। त्यांच्यावर जी काही चिखलफेक करण्यात येत आहे ती थांबवली पाहिजे। वाल्मिक कराड यांच्यावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत। आरोप खरे असतील तर त्यावर कारवाई केली जाईल। तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही पुराव्याशिवाय अण्णांवर चिखलफेक कशी करू शकतात? त्यांचा हा खरा चेहरा नाही। त्यांनी खूप समाजकार्य केले असून अनेक भगिनींचे कल्याणही केले आहे। माझ्यासारखे अनेक जण त्यांच्यासाठी आवाज उठवू पाहत आहेत, असं उपोषणकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणीसाठी गुन्हा दाखल पासून वाल्मिक कराड बेपत्ता आहे। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे कराडचा कसून शोध घेतला जात आहे। अशातच कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये असल्याचे समोर आले आहे। 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशमधील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत होते। त्यानंतर मात्र त्यांचा फोन बंद झालेला आहे। तरीही या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या CA मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।